बघू शकता आता आपण हा फुल कट फ्रीज आय मेकअप केलेला आहे. दुसऱ्या आय मेकअपचं ट्युटोरियल मी आज यूट्यूबला पोस्ट करते आहे. मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून कळवा कसा झाला आय मेकअप, आणि पुढे तुम्हाला अजून काही शिकायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. पी लुईसचा आय बेस वापरतो आपण. फुल कट क्रीज आय मेकअप करतो आहे. ह्या बेसमुळे आपला जो काही आय मेकअप आपण आय शॅडो करतो आहे तो अजून ग्रेसफुल होणार आहे. आय शॅडोसाठी बेस लावून घेतो आपण. बेस लावून झाल्यावर थोडंसं डॅबिंग करून घ्यायचं आहे. प्रोडक्ट छान स्किनमध्ये मर्ज झालं पाहिजे. कार्निवलचं आय शॅडो वापरते आहे मी. खूप छान रिझल्ट आहे त्याचे. स्टार्टिंग करण्यासाठी मी पहिल्यांदा जांभळा कलर घेतला आहे. जांभळा कलर उचलून आउटर कॉर्नरला अप्लाय करायचं आहे पहिल्यांदा. आपला आजचा व्हिडिओ थोडासा लॉंग होणार आहे. एकदम डिटेल्स आणि मस्त होणार आहे आजचा व्हिडिओ. छान मर्ज करून घ्यायचं आहे आउटर कॉर्नरला प्रोडक्ट. राऊंड सर्कलमध्ये मर्ज करते आहे मी. असं घासत नाही अजिबात. प्रोडक्ट छान मर्ज झालं पाहिजे स्किनमध्ये. घाई करायची नाही. क्रिएटिव्ह आय मेकअप करताय ना तेव्हा अजिबात घाई करू नका. छान प्रोडक्ट मर्ज झाले. आता मी गुलाबी कलरकडे येते आहे. थोडासा लाईट पिंक अगोदर घेतला आहे इनर कॉर्नरसाठी. थोडासा डार्क गुलाबी परत त्याच्यावर ॲड करते आहे. प्रोडक्ट एकमेकांमध्ये छान मर्ज करा. रिझल्ट एकदम छान दिसतो. मी आउटर कॉर्नरला ब्लेंड करते. मी कुठलेही प्रोडक्ट ह्या ब्रशवर घेतलेलं नाही आहे. माझ्या मॉडेलला झोप लागली आय थिंक. छानपैकी आपली क्रीज लाईन जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता आपण आतमध्ये कन्सिलर भरण्याचं काम करूयात. घेतलं आपण लायनर ब्रशनं आणि एक लाईन क्रिएट करायची आपल्याला ब्लॅक कलरची. पूर्ण इथे वरती टच करायचं नाही आय शॅडोला. थोडासा गॅप ठेवलेला आहे. ब्रश चेंज केला मी. ब्रश चेंज करून थोडीशी ब्लॅक शॅडो डार्क करणार आहे. मर्ज करायचं प्रोडक्ट चांगलं. झालं प्रोडक्ट मर्ज. घेतलं आपण परत लाईट पिंक. तो फक्त टच करते ब्लॅकच्या वरती. ब्लॅकमध्ये नाही, वरती फक्त टच करते. ब्रश चेंज केला आहे मर्जिंग करण्यासाठी, आणि मर्ज करण्यासाठी तो ब्लॅकवर करायचा आहे. टाईपचं प्रेस ग्लिटर्स आहेत माझ्याकडे. ते प्रेस ग्लिटर्स मी आत्ता टच करते आहे. डार्क ब्राऊन कलरचं ग्लिटर घेतलं आहे. त्यानंतर गुलाबी कलरचं मिक्स करते 2-3 कलर. त्याला कुठल्याही प्रकारचं ग्लूची गरज नाही आहे. प्रेस ग्लिटर्स बसतात छानपैकी. फक्त सगळं झाल्यानंतर एक ट्रिक सांगते काय करायचं आहे तुम्हाला. हे झाल्यानंतर फक्त बोटाने तुम्हाला प्रेस करायचं. ते जे एक्स्ट्रा आहे तर ते बोटावर येणार आहे तुमच्या. आणि बाकी खाली एक्स्ट्रा कोई पडला असेल ग्लिटरमध्ये फ्लफी ब्रशने क्लीन करून घ्या. ते इनर कॉर्नरला लावते.
पूर्ण लावायची काही गरज नाही याला. तुम्ही बघू शकता दोन्ही डोळे माझे सेम झालेले आहेत. अजून काही शिकण्याची इच्छा असेल तर कमेंट करून नक्की कळवा. थोडंसं डोळे उघड ना. बंद.